हा काय झाला का प्रश्न? नाही झाला. बघूया. एम ही के ची बहीण आहे. एम ही के ची बहीण आहे. डी हा के चा भाऊ आहे. एफ ही एम ची आई आहे. एफ ही बरं सांगतो. बरं प्रश्न सांगतो. एम ही के ची बहीण आहे. डी हा के चा भाऊ आहे. एफ ही एम ची आई आहे. एफ एफ. तर के हा एफ चा कोण आहे? अगदी बरोबर. किती जण उत्तर निघालं? वा मस्त. बाकीच्यांना नाही निघालं. आपण बघूया. ठीक आहे, आपण बघूया कसं सोडवायचं. काय विचारलं? एम ही के ची बहीण आहे. एम ही के ची बहीण आहे. बहिणीचे बोल मायनस. लक्ष द्या मुलं. एम ही के ची बहीण आहे. के कोण आहे माहिती पडले का आपल्याला? नाही. तर काय? डी हा के चा भाऊ आहे. डी हा के चा भाऊ आहे. डी हा के चा भाऊ आहे. हा भाऊ आहे. ठीक आहे, ही बहीण आहे. ठीक आहे, एका सिरीज मध्ये सेम जनरेशन असेल तर सरळ जायचं. मी, माझी बहीण, माझा भाऊ हे सगळे सेम जनरेशन मध्ये येणार. मग तिथं काकाचा मुलगा असू दे नाहीतर मामाचा मुलगा असू दे, बहीण भाऊ आपल्या जनरेशन मध्ये असतात सरळ. आणि अप्पर जनरेशन मध्ये कोण असतं? आई वडील, मामा मामी, काका काकी एवढे लोक असतात. खाली कोण असतं? आपलं मुलगा, आपला मुलगा, मुलगी किंवा पुतण्या किंवा पुतणी. ठीक आहे, हे खालच्या जनरेशन मध्ये असतं. लोअर जनरेशन, अप्पर जनरेशन, अवर जनरेशन. समजलं? तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय तो कन्सेप्ट जसं मी काल सांगितलं होतं. मुलगा असेल तर प्लस डिनोट करायचं, फिमेल असेल म्हणजे महिला असेल तर मायनस डिनोट करायचं. तर साइन लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीने सोडवायचं. आता यांनी काय विचारलं? डी हा के चा भाऊ आहे. पुढे काय? एम ही एम ची आई आहे. एफ ही एम ची आई आहे. एफ ही एम ची बरोबर आहे. आई आहे. ही आई आहे. ही महिला म्हणल्यावर काय करणार? मायनस. एफ ही एम ची आई आहे. ओके, पुढे काय? तर के हा एफ चा कोण असेल? तर के हा एफ चा कोण असेल? के हा एफ चा भाऊ किंवा बहीण. मुलगा बघा, एफ चा के कोण असेल? काय ना? ही आई आहे ना, ही लेकरं आहे त्यांची. ही बहीण, ही के कोण आहे? भाऊ आहे का बहीण आहे आपल्याला माहिती नाही. एक मुलगा पण असू शकते किंवा मुलगाही असू शकते. भाऊ किंवा बहीण. तर ह्यांनी विचारलं के चं नातं एफ शी काय असं विचारलं. मुलगी. कळलं? कुणाला कळलं नाही हात वरती? कळलं नाही पोरा? अरे पोरा, ह्यांनी विचारलं एम ही आहे के ची बहीण आहे. के चा भाऊ डी आहे. तर एफ ही एम ची आई आहे. तर एफ चं के
सोबत नातं काय असं विचार. एफचं नातं बघ, ही आई आहे, ह्या आईचे 3 लेकरं आहेत. एक बहीण, दुसरा म्हणजे एक मुलगी, दुसरा मुलगा आणि अजून कोणतरी आहे पण त्यांनी काय तसं सांगितलेलं नाही, डिनोट केलेलं नाही. ती मुलगा आहे की मुलगी आहे असं आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही. ठीक आहे, प्रश्न कसा जरी आला तर उत्तर झटक्यात येत आली पाहिजे. ठीक आहे, तर काय विचारलं के हा एफ चा कोण असेल. आता हा कोण आहे, हा किंवा ही बहीण भाऊ एक जनरेशन मध्ये आहेत ना, ही आई आहे तर मग हे कोण झाले, मुलगा मुलगी, मुलगा किंवा मुलगी. समजलं पोरा. पुढे जायचं. बर, एक्स ची आई ही झेडच्या वडिलांची सासू आहे. एक्स ची आई ही झेडच्या वडिलांची सासू आहे. दिलं का? एक्स ची आई ही झेडच्या वडिलांची सासू आहे. झेड हा वायचा भाऊ आहे. झेड हा वायचा भाऊ आहे. एक्स हा एम चा वडील आहे. एक्स हा एम चा वडील आहे. एम चा वडील आहे. एक्स हा एम चा वडील आहे. तर एक्स हा झेड चा कोण असेल. तर एक्स हा झेड चा कोण असेल. कोण. किती पण अवघडातले अवघड प्रश्न असू देत ते सोडवलं. काय विचारलं यांनी, काय बघूया. ठीक आहे, यांनी काय विचारलं. एक्स ची आई, एक्स ची आई म्हणलं की काय करणार आपण वजा, काय महिला. ठीक आहे, हे काय विचारलं. एक्स ची आई ही झेडच्या वडिलांची सासू आहे. झेडच्या वडिलांची, झेडच्या झेड कुठे असणार या साईडला. झेडच्या वडिलांची सासू एकदम खाली लिहितो. एक्स ची आई, एक्स ची आई, एक्स आहे एक्स ची आई. आई कुठे येणार वरती. अप्पर जनरेशन, वरची जनरेशन मध्ये डिनोट केला आपण. ठीक आहे, महिला म्हणजे काय करणार आपण मायनस. पुढं झेडच्या वडिलांची सासू आहे. एक्स ची आई, एक्स ची आई विचार. एक्स ची आई ही कोण आहे. झेडच्या वडिलांची सासू, झेडच्या वडिलांची सासू विचार. असं कन्फ्युजन होणार झाला प्रश्न. झेडच्या वडिलांचे वडील